कमी मेहनतीमध्ये चमचमीत चिकन करूया। चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। कुकरमध्ये अर्धा चमचा तेल कडकडीत गरम केलं आहे। त्याच्यामध्ये छोट्या आकाराचा कापलेला कांदा टाकायचा, हळद मीठ टाकायचं, परतून घ्यायचं। त्याच्यामध्येच अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे ते सुद्धा टाकायचं। तेलामध्ये हलकंसं परतून घ्यायचं आहे आणि कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। या चिकनमध्ये मी भात सुद्धा शिजवला आहे गॅसची बचत व्हावी म्हणून। कुकर मोठा असल्यामुळे फुल गॅसवर 3 शिट्ट्या करून घेतल्या आहेत। एक मसाला आपल्याला बनवायचा आहे। मोठ्या आकाराचा एक कांदा, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, थोडीशी कोथिंबीर, थोडंसं तेल टाकून आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि छोट्या आकाराचा टोमॅटो सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। कांदा, लसूण, आलं हे आपल्याला पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे आणि टोमॅटो सुद्धा वाटून घ्यायचा आहे। तर टोमॅटो आणि कांद्याची आपण वेगवेगळी पेस्ट बनवून घेतली आहे। हे माझे घरगुती मसाले आहेत। लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला एकदा नक्की वापरून बघा। कमी तेल जरी तुम्ही भाजीमध्ये टाकलं तर भाजीला मस्त अशी तरी येते। कोणत्याही प्रकारच्या भाज्या व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण करू शकता। एकदा नक्की ऑर्डर करून बघा। कढईमध्ये 2 चमचे तेल कडकडीत गरम केले आहे। त्याच्यामध्ये तयार केलेलं कांद्याचं वाटण टाकायचं, पुन्हा परतायचं। त्याच्यामध्ये छोटा 1 चमचा कांदा लसूण मसाला, छोटा 1 चमचा लाल तिखट टाकून पुन्हा परतायचं। त्याच्यामध्येच टोमॅटोची प्युरी टाकायची, पुन्हा परतायचं। हळद मीठ आणि थोडासा मसाला टाकायचा, पुन्हा चिकन